फ्रेंड्स, होप यू डूइंग वेल. मी आहे इंश्रा आणि वेलकम बॅक टू माय चॅनल सेराफिक हिलर. सो आज आपण इथे जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या रिलेशनशिपसाठी युनिव्हर्सकडून काय मेसेज आहे हे चेक करूया. सो लेट्स गेट स्टार्टेड. इथे मी 3 फाईल काढेल आणि त्याच्यातून तुम्ही सिलेक्ट करा. फर्स्ट तो सेकंड कार्ड आणि लेट्स थर्ड कार्ड. सो इथे मी 3 कार्ड पुल आउट केले आहेत. त्याच्यामध्ये हे फर्स्ट कार्ड आहे, हे सेकंड आणि हे थर्ड कार्ड आहे. सो तुम्ही ते सिलेक्ट करा की तुम्हाला कोणतं कार्ड जास्त अट्रॅक्ट करतंय आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपसाठी काय मेसेज और गायडन्स दिलं जातं हे आपण बघूया. सो फर्स्ट कार्ड ज्यांनी पिक केलं आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे. सो सोलमेट, युअर सोलमेट इज ऑलरेडी विथ यू इन स्पिरिट, बिलीव्ह दिस अँड दे विल मॅनिफेस्ट फिजिकली. सो जर तुम्ही सिंगल असाल किंवा तुम्ही अनमॅरिड असाल आणि तुम्ही एका पार्टनर चं वेट करत असाल तर तुमचं सोलमेट ऑलरेडी तुमच्याबरोबर आहे असं तुम्ही बिलीव्ह करा, फेथ ठेवा. सो जेव्हा तुम्हाला असं जेव्हा तुम्ही हे फेथ ठेवाल तेव्हा ते फिजिकली फॉर्ममध्ये मॅनिफेस्ट होतील तुमच्यासाठी. सो सोलमेट आणि जर तुम्ही सोलमेटसाठी वेट करत असाल तर कीप फेथ इन युनिव्हर्स, ते तुम्हाला नक्कीच लवकर भेटतील. सो ज्यांनी फर्स्ट कार्ड चूज केलं त्यांच्यासाठी सोलमेट हे मेसेज आला आहे की लवकरच तुमचं सोलमेट तुमच्यासाठी मॅनिफेस्ट होताना दिसतंय. जस्ट फेथ इन युनिव्हर्स. सेकंड कार्ड ज्यांनी चूज केलं आहे त्यांच्यासाठी मेसेज आहे एक्सेप्टन्स इज अ की टू इनर पीस. ॲट टाइम्स वी मस्ट एक्सेप्ट थिंग्स ॲज दे आर. देर इज नो पॉईंट ट्राईंग टू चेंज दॅट विच इज बियॉन्ड अवर कंट्रोल. सो इथे मेसेज येतो की रिलेशनशिपमध्ये काही गोष्टी तुम्हाला एक्सेप्ट कराव्या लागतील ज्या त्या जशा आहेत तशा. कारण याच्याने काय होईल की तुम्हाला इनर पीस मिळेल आणि नात्यात एक शांतता येईल, पीस क्रिएट होईल. एक कंट्रोल म्हणजे ज्या तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत गोष्टी त्या कंट्रोल करायला जाऊ नका. त्याच्यापेक्षा जे जसं आहे तसं जर तुम्ही एक्सेप्ट केला तर तुमच्या नात्यामध्ये जर केऑस चालू असेल तर पीस क्रिएट होऊ शकतं. आणि थर्ड कार्ड ज्यांनी चूज केलं त्यांच्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन. नाईस. युअर रिलेशनशिप विथ वन अनदर इज अबाउट टू डीपन. लव कॉन्कर्स अँड ट्रान्सफॉर्म्स ऑल थिंग्स. सो तुमच्या रिलेशनशिपसाठी मेसेज आला की ट्रान्सफॉर्म होतं आहे तुमचं नातं आणि बॉन्डिंग तुमची डीप होती आहे आणि हे तुमचं जे प्रेम आहे एकमेकांवर ते खूप डीप आहे. सो त्याच्यामुळे तुमची लाईफ ट्रान्सफॉर्म होती आणि ती एका नेक्स्ट लेवलला जाते. सो थँक यू सो मच फ्रेंड्स फॉर कनेक्टिंग विथ मी अँड सेराफिक हिलर टू माय चॅनल.